स्वारगेट प्रकरणातील आरोपीच्या डीपीला आमदाराचा फोटो असल्यानं आरोपीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधक करतात। शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार माऊली गटकेंचा फोटो दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आरोपी हा स्वतःला आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती आहे। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी ही घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। यांची प्रतिक्रिया आपण आता ऐकली असाल। या ठिकाणी त्यांचा फोटो हा आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती पाहायला मिळतोय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। तर्कवितर्क लावले जात आहेत। आरोपी दत्ता गाडेला राजकीय वरदहस्त आहे का असा सवाल केला जातोय। त्याचबरोबर हा आरोपी स्वतः आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती सुद्धा समोर येते। स्वारगेट प्रकरणातील आरोपी त्याच्या डीपीला आमदाराचा फोटो असल्यानं आरोपीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधक करतायत। शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार माऊली गटकेंचा फोटो दत्ता गाडेंच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पाहायला मिळतोय। त्याचबरोबर हा आरोपी स्वतःला आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर येते। स्वारगेट प्रकरणी आता संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून आता चौकशीला वेग आलेला आहे। गृहराज्यमंत्री यांनी आता पोलिसांसोबत संपूर्ण आढावा घेतलेला आहे। लवकरात लवकर आता या आरोपीला अटक होणार आहे। यासाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। 13हून अधिक पथक आता त्याच्या शोधासाठी निघाले। स्वारगेट अनाकाच्या मध्ये ज्या आरोपीने गुन्हास्पद असं त्या ठिकाणी काम केलंय, असा आरोपी ताबडतोब पोलिसांना शोधणं गरजेचं आहे। आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे। याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं, असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कोणाकोणाच्या घरी जात होता, याचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही। त्या हितसंबंधितावर पण कायदेशीर काही कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार हे बोलत होते। यावेळी त्यांनी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, पोलिसांनी लवकरात लवकर त्याला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी त्यांच्याकडून आता करण्यात येते। स्वारगेट प्रकरणानंतर आता संपूर्ण राज्यभरामध्ये तीव्र पडसाद उमटतायत, आंदोलनं होत आहेत। दिली पाहिजे असं या ठिकाणी मी माझं मागणं मांडतो। ताबडतोब पोलीस खात्यानं त्या संबंधित आरोपीला शोधलं पाहिजे। आता
आताची मोठी बातमी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुन्हा बैठक सुरू झालेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत अमितेश कुमार यांची बैठक बोलावण्यात आली. आता ही बैठक सुरू झालेली आहे. आरोपीला पकडण्यासाठी हालचालींना वेग आलेला आपण पाहतोय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुन्हा एकदा बैठक होतीये. ही बैठक सुरू झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात येते. तर स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी याला लवकरात लवकर पकडण्यासाठी आता हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय. तर आता सर्वच स्तरातून या आरोपीला लवकरात लवकर पकडावं, अटक करावी आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी होतीये. त्याच्या निषेधार्थ आता संपूर्ण राज्यभर संघटनांकडून, विरोधकांकडून आता आंदोलनं केली जात आहेत. त्या आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिसांकडून हालचालींना वेग येतोय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुन्हा बैठक बोलावण्यात आलेली आहे. पुन्हा बैठक ही सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी आता हालचालींना वेग आलेला आहे. काही निर्देश, आदेश या ठिकाणी देण्यात येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.